चोपदार विणेकरी सर्व टाळकरी आपण सर्व श्रोतृवर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आणि मी एक वाक्य मगाशी बोलले, इतर वेळी थोडंफार दडपून नेता येतं, काही वेळी थोडं फार दडपण येतं. त्यामुळे गुरुस्थान असं जर शेजारी असं मागे असं, पण ते बरं आहे मागे बसलेत, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मी अर्थ घेते. कारण महाराष्ट्रच नाही तर संबंध भारत, आणि संबंध भारतच नाही तर जगभरात म्हणजे कीर्तनकारांना सुद्धा VIP ट्रीटमेंट कशी मिळते, रेड कार्पेट कसं असतं कीर्तन प्रांतातल्या कीर्तनकारांना सुद्धा, असं आमचं एक व्यक्तिमत्व सगळ्यांच्या परिचयाचं आणि लोकप्रिय असलेले आमचे गुरुजी हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवा आफळे ते सातारचेच आहेत. हे जास्त अंडरलाईन म्हणजे दोन त्याच्या खाली एक अंडरलाईन असं करूया, कारण आपण सगळे सातारची मंडळी आहेत आणि बुवा जरी पुण्यात असले, मी जरी पुण्यात असले तरी आपण सगळी सातारची आहोत. त्यामुळं हा जास्त अभिमानास्पद आणि गौरवाचा विषय. मी मनापासून बुवांच्या चरणी विनम्र प्रणिपात करते. आपण सर्व मंडळी महिला वर्ग आज आपला दिवस आहे. हा तसं मी नेहमी म्हणते घरात पण आपलाच आवाज असतो की नाही हो म्हणा, जागेत ना सगळे, असतो की नाही. तुम्हाला काही कळत नाही, किती मोठे असू दे व्यवहारात ऐकून घ्यावं लागतं या वर्गाला. त्यामुळे घरातही आपला, इथेही आपली संख्या बहुसंख्य, यांचे उमेदवार तसेही सगळीकडे कमीच असतात, पण तरी सुद्धा आज बहुसंख्येने इथे आपण उपस्थित आहात. सर्व आबालवृद्ध, तरुण वर्ग, तरुण भावंड, माझ्या भगिनी, सर्व पितृतुल्य मातृतुल्य श्रोतृवर्गांना वक्ता वक्तानो हे श्रोते विणया न्यायानी, अतिशय बहुश्रुत आणि सुहृद अशा श्रोतृवर्गाला मनापासून नमस्कार करते. उत्तम अशी साऊंड व्यवस्था, ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे दादा, महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी आजपर्यंत इथे येऊन आपलं ज्ञानदान करून गेली आहेत. आणि आज उपांत्य दिवशीची या सप्ताहाच्या म्हणजे उद्या अतिशय गोड असं काल्याचं कीर्तन महाराजांच्या मुखातून आपण ऐकणार आहात. आणि आजची कीर्तन सेवा जागराची माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. ती सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवंतांच्या चरणी सुपूर्त करूया. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई 9 वाजता खरं तर सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणता आत्ता प्रारंभ. अभंगाची अर्थपूजा बांधूया माझ्या अल्पशक्तीनुसार, अल्पमतीनुसार आणि अल्पकुवतीनुसार. कीर्तनाला येणारा श्रोतृवर्ग त्याच्यामध्ये प्रकार माऊलींनी सांगितले: गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुश्चित्ते. त्यामुळे अनेक प्रकारचा श्रोतृवर्ग कीर्तनाला उपस्थित असतो. कुणी गाण्यावर प्रेम करतं म्हणून 9 वाजता हजर. काही मंडळी म्हणतात होऊ दे यांचं सगळं शब्द इवळून होऊ दे यांचं, मग आम्ही घरातनं बाहेर पडतो. त्यामुळे मग ते गाण्यावर फार काही त्यांचं नाही. काय सांगतात बघूया, निरूपणावर ज्यांचं प्रेम आहे. त्यामुळे श्रोते, चतुर त्यांच्याबद्दल नको बोलायला. विनोदे, काहींचं कीर्तनातल्या विनोदावरच प्रेम असतं जास्त, म्हणून कथा कीर्तनामध्ये शास्त्र, संवाद, सिद्धांत, तत्वज्ञान, दृष्टांत असं काही आलं तर काही लोकांचं असं वाटतं, त्यांचा असा समज असतो की याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे असं झालं, अगदी बेडवर असलेल्या पेशंटनी डॉक्टरांचा माझा काहीच संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. ही प्रचिती जशी संतांना आली तशी तुम्हाला मला या मंडपामध्ये कीर्तनाच्या भक्तीच्या माध्यमातून जर यायची असेल ना तर आम्हाला इथं यावं लागेल, श्रवण करावं लागेल. म्हणून श्रवणाच्या मिसे वैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. अशा या सुखाचा अनुभव घ्यायला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुष्टिते, या सगळ्यांना एकच विनवणी संतांनी करतात की करा विठ्ठल स्मरण. बस भगवंताचं अखंड स्मरण. आणि कितीही काही असलं तरी सगळ्यात म्हणजे महत्वाचं कीर्तनाचा पाया, भक्तीचा बेसमेंट असेल तर ते भक्तीचंच असावं. म्हणून आजच्या मागणीपर कीर्तनाला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा अभंग घेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती यथामती त्या अभंगाची अर्थपूजा आपण बांधायची. विठुरायाचे प्रेम भांडारी किंवा भक्त शिरोमणी या शब्दामध्ये ज्यांचा गौरव साक्षात माऊलींनी केलाय. आजचा दिवस हा महान असा पर्वकाळ आहे. कार्तिकी एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस, प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी असं काही ठिकाणी आपण म्हणतो. देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी आणि आजची देवाला उठवण्याची एकादशी. म्हणून काकडा जिथे तिथे काकड्याचा आनंद आपण सगळी मंडळी घेताय. आणि भगवंताला उठवायचं म्हणजे काय, खरं तर आमच्याच आतमध्ये असलेलं परमतत्व
त्याला जाग करायचं. आणि मी कोण, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, मी कोण, स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःला जाग करणं आणि खऱ्या अर्थी शरीराची नाही तर मनाची झालेली निद्रिस्त अवस्था संपवणं. आणि मग संतांनी सांगितल्याप्रमाणे उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जगजोगी 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 हा जगजोगी 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 जगजोगी. जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी 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 जगजोगी. जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी 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 जगजोगी. म्हणून तुकोबरायांनी करुणा भाकली, संतांनी आम्हाला जाग करण्याचं काम केलं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि या काकड्याच्या माध्यमातनं देवाला तर उठवलंच, पण अंतरंगात असलेला परमतत्व त्याची ओळख व्हावी याकरता ही एकादशी. जाग होणं, वैदिक संस्कृती आमची हिंदू धर्म संस्कृती खरं तर इतकी सुंदर आहे, इतकी प्रभावी आहे की ती झोपलेल्याला जाग करतेच, उठलेल्याला धावायला लावते. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की मन, मेंदू आणि मनगट सगळंच मरगळलेल्या अवस्थेमध्ये आहे. धर्माची अवस्था बिकट होऊन बसली आहे. म्हणून मग विधी निषेधात्मक अवस्था सांगणारी व्यवस्था पूर्वसुरींना आमच्या समोर आणावी लागली आणि त्यालाच आम्ही धर्म असं नाव दिलंय. पण या धर्माच्या बद्दल बोलताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं धर्म म्हणजे काहीतरी अवघड, काहीतरी वेगळं. धर्म म्हटलं की अनेकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार येतो. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला होता. मला असं वाटतं अफू खाऊन केलेलं विधान होतं की काय ते. पण ज्ञानोबांनी या श्रुतीशास्त्राला माऊली असं संबोधन दिलंय. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आई लेकरू चुकलं तर त्याला 2 रट्टे घालते, पण तीच आई तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसते की नाही. धर्म आमचा आईसारखा आहे. त्यामुळे आईच्या कळवळ्यांनी या धर्मशास्त्रांनी आम्हाला काही विधी निषेधात्मक अवस्था व्यवस्था दिल्या. काय करावं आणि काय करू नये, डूज आणि डोंट्स, काय करावं जीवन जगत असताना, मानवी जीवनाची कृतार्थता कशामधून होऊ शकते, जीवन परिपूर्ण दिशेला कसं जाऊ शकतं, याचे नियम आणि याचे मार्ग सोपे करून संतांनी सांगितले. तेणेची पंथे चालो जाता, न पडेची गुंता कोठे काही. सगळे गुंत्यात फसलोय आम्ही आणि या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असेल तर संतांनी घालून दिलेला मार्ग, त्या मार्गावरून चालायचं. आणि मग काय करायचं, माणूस जन्म मिळाला. समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची.
एकनाथी भागवत संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, या नरदेहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. या नरदेहेचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. त्यामुळे मनुष्य जन्माला यायचं आणि काय मिळवायचं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आणि आनंद या पदवीला आम्ही प्राप्त होऊ शकतो, जी माऊलींनी मिळवली, जी तुकोबरायांनी अवस्था प्राप्त केली. म्हणून तर सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, असं रामेश्वर शास्त्रींनी आरती केली महाराजांची. त्यामुळे या स्थितीला जर आम्हाला पोहोचायचं असेल तर माणूस आणि पशु यामध्ये एकच मोठा फरक आहे की माणसाला नियम घालून दिलेत शास्त्रकारांनी, धर्मानी. पशूंना काही नियम नाहीत, कुठलं बंधन नाही, कसंही जगा, कसंही वागा. आणि आज माणूस नियमबाह्य वर्तन करतो, मर्यादे पलीकडे जाऊन वर्तन करतो. म्हणून तर त्याचं जगणं मानव न राहता मानवाचा दानव झालाय. ही परिस्थिती आहे. म्हणून आतमध्ये डोकवायचं असेल तर संतांच्या वाटेवरून चालावं लागेल. आणि मग नियम काय दिलेत आम्हाला, त्या नियमांनी आमचं अनुसरण करावं लागेल. व्रत, वैकल्य, जपजाप्य, तीर्थयात्रा, दान, धर्म जो तो सगळे आपापल्या परीने करतात. परमार्थ ज्याला त्याला जमेल, ज्याला त्याला पचेल, ज्याला त्याला रुचेल असा प्रत्येक जण करतोय. पण कधी कधी काय होतं, खूप लक्ष देऊ नाही का, परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो बरं का. परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. विठ्ठल ठल. आहे की नाही, अर्थाचा परमार्थ बरोबर कळतो म्हटलं. अर्थ आता लक्षात आलं ना. हा, परमार्थाचा अर्थ कळत नाही म्हणून गोंदवलेकर महाराज आमचे फार सुंदर सांगतात की प्रपंच आम्ही आवडीने करतो आणि परमार्थ सवडीने करतो. वास्तविक झालं पाहिजे उलट, प्रपंच सवडीचा आणि परमार्थ आमच्या आवडीचा असला पाहिजे. त्यामुळे मग पांडुरंग परमात्म्याशी संलग्नता, एकरूपत्व जे संतांनी प्राप्त केलं, 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभा आहे. आणि आजच्या दिवशीचं महात्म्यच असं आहे की या एकादशीला आणि आषाढीला भगवंत सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुजा पांडुरंग, सांगत असे गुजा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. पांडुरंगा सांगत असे गुजा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग. आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी का महत्वाची? आपल्याला वाटतं म्हणून नाही जायचं, संतांनी सांगितलंय म्हणून जायचंच. पण खरं सांगू, हे कोण म्हणतंय? पांडुरंग परमात्मा गुज सांगतो. कुणाला? नामदेव महाराजांना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. गुज म्हणजे काय हो? गुज गोष्टी. सोपं सांगू, आपल्याला सगळ्यांना कळेल. मराठी भाषा आपल्याला फार आवडते ना. आपल्या मराठीत सिक्रेट. देवाचं सिक्रेट काय माहितीये का? देव कुणाला सांगतो? आता संतांनी आपल्या गुज गोष्टी कुणाजवळ केल्या? देवाजवळ केल्या. देवानी आपल्या गुज गोष्टी खास असलेल्या, सखा मानलेल्या आपल्या संतांजवळ केल्या. आम्ही प्रापंचिक माणसं आपल्या गुज गोष्टी आपल्या आपल्यातच करतो. काय कसं काय चाललंय, बरं आहे का? आपल्या गप्पा सुद्धा यंदा पावसाळा कसा, हिवाळा कसा, उन्हाळा कसा, याच्यातच आम्ही रमलो. म्हणून तर ती नाती गोती ती गोत्यात आणतात. ती नाती आम्ही गमतीने म्हणतो, नात्यातली माणसं नात्यातली असतात. मग बोलायचं कुणाशी हो? गंमत सांगू, लोकांतात असताना देवाचं बोलायचं बरं का. लोकांतात असताना देवाचं बोलायचं आणि एकांतात असताना देवाशी बोलायचं. आहे की नाही?
बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज नामया. भगवंत त्यांची व्यथा व्यक्त करतात. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. म्हणले माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत मेले, काहीतरी पाहिजे. हा देवा आमचं हे कर ते कर, आम्हाला हे दे ते दे, मग तुझं फलान करीन अमुक करीन तमुक करीन. सगळे व्यापारी. पण प्रेम भावनेनी माझ्याकडे येणारी माणसं खूप कमी आहे. तीही त्रिभुवनी नाही मज कोणी. हे भगवंत स्वतः सांगतात. सांगे चक्रपाणी नामयासी. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात. म्हणून तर सखा होता भगवंतांचा नामदेव महाराज. म्हणजे प्रेम भांडारी होते. प्रेमाच्या गोष्टी भगवंत नामदेवांशीच करायचे. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राहणे नामया पाशी. असं दोघांचं सुंदर नातं होतं. म्हणून भगवंत सांगतात, कुणालाही नाही नामदेव महाराजांना सांगतात की मला विसरू नका. एकादशी का करायची? उपवास आपण शब्द वापरतो, आपण म्हणतो उपास. खरं तर भगवंताच्या उप म्हणजे जवळ राहायला मिळणं आणि वास म्हणजे वस्ती करायला मिळणं म्हणजे उपवास. आम्ही उपवासाला आपल्याकडे म्हणच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी, नाही का? म्हणून तर उपवासाला आमच्या पुण्यामध्ये उपवासाचे 108 पदार्थ मिळतात. ते पुस्तक मिळतं रेसिपीचं. उपासाची कचोरी आहे, उपासाचा डोसा आहे, उपासाचा वडा आहे, उपासाची भजी आहे, उपासाचा अजून काय भाकरी आहे, ढोकळा आहे. बघा कसे उत्तर. म्हणजे हे सगळं झालंय आज, आहे की नाही? भरपूर ताट आमचं भरलेलं, कधी न भरलेलं असतं एवढं आजच्या दिवशी असतं. पुण्याजवळ कोडीत नावाचं गाव आहे. त्या गावचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, त्यांनी खूप सुंदर विडंबन केलं. ते म्हणाले, गुरुजी खूप सुंदर गातात बरं का. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. आहे ना सगळ्यांचा उपास? उपवास आहे ना? फराळ शब्दच असा आहे की म्हणताना तोंड गरगरीत होते आमचं. हंगामानुसार फळ फळावळ असतेच. बरं उपास म्हटलं की ते सगळं आम्हाला लागतं त्या दिवशी. म्हणजे भगर असू दे, साबुदाण्याची खिचडी असू दे, शेंगदाण्याची आमटी. हा प्रकार असा आहे की कितीही होता भगरीत तो खपतो. आणि इतकं सगळं म्हणजे किती वाट्या संपल्या त्याचं काही भान राहत नाही. सगळं कॉन्क्रीट जॅम होतं एकदम आजच्या दिवशी, होतं की नाही? आणि एवढं करून चेहरा असा असतो. उपास उपास आहे, काही गिळलंच नाही जणू. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. उकडले बटाटे 6 एकटीसाठी, मोजिल्या खारका 10. किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. दिवसभर सगळं झाल्यानंतर शेवटी हा उपास मज भोवला. जीव कासा विष झाला. नाहीच जमलं शेवटी. आणि मग दही भात मधुर चोपला सखे ग बाई, उपास मज लागला. त्यामुळे असा उपास काहीच कामाचा नाही. भगवंत हट्ट नाही करत हे सगळं माझ्यासाठी करा म्हणून. अहो ज्या संसारामध्ये आम्ही स्वतः बांधले गेलोय तिथे भगवंत आम्हाला आठवत नाही. देवानी नाही आम्हाला बांधलं, सद्गुरूंनी नाही आम्हाला बांधलं, आम्ही स्वतःला बांधून घेतलं. सद्गुरू आणि भगवंत आम्हाला सोडवायला आलेत खरं तर. त्यामुळे इथे येऊन भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंत बाजूला राहतो. प्रपंचामध्ये भगवंत कधी येतच नाही आमच्या. अत्यंत आवडीने प्रपंच करतो. आणि मग असं करता 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 जे काही मागणी याचना आम्ही करतो ना, ती फक्त प्रपंचिकच असते आमची. काय मागायचं? नामदेव महाराज इतकं आगळं वेगळं सुंदर विलक्षण मागणं मागतात. प्रश्न असा आहे, 2 प्रश्नांची उकल करून मी पुढे जाणार. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भगवंताकडे मागणं मागितलं. नामदेवांनीच काय, अनेक संतांनी मागितलं. तुकोबांनी मागितलं, ज्ञानोबरायांनी मागितलं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कल्याण करी रामराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तूची सावरी. माऊलींचं पसायदान प्रसिद्ध आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं म्हणणारे ज्ञानोबराय जगाच्या कल्याणाकरता विश्वात्मक भगवंताकडे पसायदान मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडू दे, दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊ दे म्हणाले. इतकं उदात्त. जगाच्या पाठीवर इतकं ताकदीचं मागणं कुणीच नाही मागितलं. मागणारा तितक्या ताकदीचा, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. ज्ञानोबांचं मागणं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
ज्यांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय त्या नामदेव रायांचं पसायदान प्रसिद्ध आहे. आकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरिचिया दासा. हे नामदेवांचं मागणं प्रसिद्ध आहे. प्रश्न असा आहे, संत का मागतात? जर संत आहेत तर ते मागतात का? मागायची गरज का पडते? कारण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवंताला मला प्रिय भक्त कोण आहे याचं उत्तर भगवंत सांगतात ना. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रियः. अनपेक्ष, ज्याची कुठलीच अपेक्षा नाही. आणि भक्तीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे निष्काम, काहीच नको. सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. निष्कामता भक्तीमध्ये नाही ना. त्यामुळे अशी निष्कामता ज्याच्याकडे आहे तो भक्त मला प्रिय आहे असं जर भगवंत म्हणतात तर संतांनी का मागितलं? त्याचं कारण मला असं पहिलं वाटतं की देवच मागे लागला माग माग म्हणून. अहो देवच मागे लागले, काहीतरी मागा काहीतरी मागा. भानुदासांच्या मागे भगवंत लागले होते, महाराज काहीतरी मागा. पण भक्तीतलं सामर्थ्य भानुदास महाराजांचं असं होतं, ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणूया नाही का, असं सुंदर कॉन्फिडन्स होता. म्हणाले देवा मला काहीच नको, तुलाच काही हवं असलं तर तू माझ्याकडे घे मागून. तुला काही हवं असेल तर मागून घे. आणि भगवंत तिथे याचकाच्या भूमिकेमध्ये राहतात आणि आपल्या भक्ताला म्हणतात की मला तुमच्या कुळात अवतार घ्यायला जन्म घ्यायला परवानगी द्या. मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ बाबा जन्म घेतात त्या कुळामध्ये. त्यामुळे काही नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम सांगत असताना संतश्रेष्ठ श्री नामदेवराय महाराज पांडुरंग परमात्मा ज्यावेळी विचारतो नामदेवा काहीतरी मागा काहीतरी मागा, नामदेव महाराज पहिला नियम सांगतात भगवंतांना अभंगाच्या प्रथम चरणात. देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा. सर्वथा चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी
कसर नका करू बरं का. आवडल्यानंतर दाद मनापासून आली पाहिजे आणि ती छान दिलखुलासपणे दिली गेली पाहिजे. टाळ्या वाजवा ना जोरदार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. संतश्रेष्ठ नामदेवराय महाराज म्हणतात की देवा कायिक नियम सांगितला, माझा नियम आहे भगवंता. देह जावो अथवा राहो, माझा देह गेला तरी चालेल राहिला तरी चालेल फरक पडत नाही, पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, तुझ्या चरणांवरती तुझ्या नामाशी तुझ्या गुणांशी माझं सख्यत्व जुळलं गेलं पाहिजे. भगवंता मी तुझ्या अनुसंधानातच कायम राहिलो पाहिजे. ही नामदेव महाराजांची वाचिक नियमावली आहे, कायिक नियमावली आहे बरं का. कायिक तप देहाचं तप आहे की भगवंतासाठीच हा देह समर्पित करणार आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे समर्थ म्हणतात. देह या शब्दाचा अर्थच असा आहे यद्दहते नित्यम तद्देहम, जो सतत जळतोय त्यालाच म्हटलंय देह. नामदेव महाराजांना माहिती आहे हा देह जाणार आहे, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काही आहे, संपणार आहे. नामदेव महाराज म्हणतात देह संपला तरी चालेल राहिला तरी चालेल, पण तुझ्याशी अनुसंधान आमचं असलं पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, तो भाव आमचा तुझ्या चरणांजवळ दृढ असला पाहिजे. आणि असा देह यद्दहते नित्यम तद्देहम. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय, देह जळतो म्हटलं ना मी आता. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय, आता अजून थंडी म्हणावी अशी नाही सुरू झाली, पण आता हिवाळ्याचे दिवस सुरू होतील आणि काय जळतंय सांगताय. खरं आहे ना, जळतं बरं का. रोज आपण भोजनाला बसल्यानंतर भूक लागते, आतमध्ये अग्नी आहे प्रत्येकाच्या, तो अग्नी पेटलेला आहे प्रज्वलित आहे म्हणून आम्ही इथं बसलोय, चालतोय उठतोय फिरतोय. तो अग्नी एकदा विझला की लोक म्हणतात उचला, है की नाही. आज समाजामध्ये अशी मंडळी आहेत की देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. अजून देव आहे की नाही याच चर्चा फिरतायत, पण देव आहे की नाही याच्यावर विचार करणाऱ्यांना बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर सुद्धा गर्दी जमेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे या देहामध्ये एक अग्नी आहे, डॉक्टरी शास्त्र त्याला जठर अग्नी म्हणतंय. भगवंत म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रिताः. तो वैश्वानर अग्नी आहे. त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. देहाचं भोजन काय आहे, अन्न हे देहाचं भोजन आहे, पण आत्म्याचं भोजन हे भजन आहे बरं का. भजन हे आत्म्याचं भोजन आहे. त्यामुळे देहाला आहुती आहे अन्नाची, मनाचं काय आत्म्याचं काय, त्याला भजनाशिवाय पर्याय नाही. मग या देहाला अन्नाची आहुती आम्ही घालतो कुठपर्यंत, आतला अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत. एकदा आतला अग्नी विझला की मग बाहेरचा अग्नी असतो. त्यामुळे बाहेरून पेटवण्याआधी प्रज्वलित अग्नी करण्याआधी संत म्हणतात आतला अग्नी प्रज्वलित करूया. कुठला अग्नी, देहबुद्धीचा अग्नी. मी म्हणजेच देह आहे ही जी धारणा आम्ही केली आहे ना आमच्या बुद्धीनी, तो मी म्हणजे देह नाहीये, या देहामध्ये असणारा मी कुणीतरी वेगळा आहे याची जाणीव करून घेणं आणि भगवंताशी तादात्म्य पावणं. तुकोबराय म्हणतात देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. स्वामी स्वरूपानंद नावाचे संत आहेत पावसला कोकणामध्ये. ते म्हणतात मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. माझं पण अहंता ममता संपून जावी, देहाची आसक्ती संपून जावी आणि आतला प्रत्यय व्हावा, मग आनंद काय मिळणार आहे हो. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. उपमेशी काय देऊ सुखा, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादिली. आतली ज्योत प्रज्वलित होणं आणि एकदा का ती ज्योत प्रज्वलित झाली की मग सोहिरोबानाथ म्हणतात तेथे कैचे दिवस राती तयाविण नेत्रपाती हलवू नको रे.
आणि अशा अवस्थेमध्ये तो प्रकाश आत्मचैतन्याचा जागृत व्हावा, मग देह गेला तरी हरकत नाही. आणि खरंय झिजणं फार महत्वाचं आहे हो. शीर्यते यत् शरीरम म्हटलंय, जे सतत झिजतंय त्यालाच तर शरीर म्हटलंय. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी नाही. नामदेव महाराज म्हणतात, मी देहाची नश्वरता मानतो, मला माहितीये देवा देह गेला तरी चालेल, पण तुझा अनुसंधान सुटता कामा नये. पांडुरंगी दृढ भावो. काय अवस्था होती. आजचा जन्मदिवस आहे नामदेव महाराजांचा. भगवंतावर नितांत प्रेम करावं, भगवंताशी बोलावं, खेळावं, नवे वेळ आली तर भांडावं सुद्धा भगवंतासोबत. जन्म झाला पंढरपुरामध्ये. गुणाई मातेला दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा, की माझ्या पंढरपुरामध्ये येऊन राहा. आणि मग गुणाई मातेनी हट्ट करावा की मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला ही सगळी मंडळी येतात. पंढरपुरामध्ये आल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीचा म्हणजे आजचा दिवस, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म, भगवंताच्या नामासाठी हा अवतार होता. नामाचाच प्रचार प्रसार पुढच्या काळामध्ये केला, म्हणून नाव सुद्धा ठेवलं नामदेव. असा भक्तीचा पताका भक्तीची हातामध्ये घेतली, जिला एक टोक होतं नामाचं, एक टोक होतं ज्ञानाचं, आणि दांडा होता तो भक्तीचा. म्हणून धर्माची पताका असते बरं का, झेंडा पक्षाचा असतो. त्यामुळं धर्म पताका संतांनी हातामध्ये घ्यावी आणि अवघं भारत भ्रमण करावं. नामदेव महाराजांचं इतकं विलक्षण कार्य आहे. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण नाही केलं, खरं तर त्यांचा अभंगही त्याच कारणासाठी घेतलाय, तर आपली मोठी चूक ठरेल. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज, फक्त अलौकिक सिद्धी 5व्या वर्षी. आणि नामदेव गाथा म्हणजे स्वतःच जणू काही आत्मचरित्र लिहावं नामदेव महाराजांनी, की ज्या पद्धतीने अनुभव व्यक्त करावे, कशा पद्धतीने भगवंत आपल्याशी बोलत होते, कशा पद्धतीने खेळत होते, कशा पद्धतीने मी भगवंताशी भांडत होतो. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त करावी. नामदेव महाराजांनी सकाळची वेळ, दामा शेट्टी पहाटे उठलेत आणि नामदेव महाराजांना सांगतायत, उठवलं, नामया आजचा नैवेद्य पांडुरंगाला तू अर्पण कर बरं, मी गावाला चाललोय, परगावी चाललोय. पूर्वीची मुलं आई वडिलांचं ऐकायची. आता असं सांगावं लागेल या गोष्टी, म्हणून मी हात जोडून जिथं जाते तिथे माता भगिनींना सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे, ती खूप मोठी. आमच्या पोरांच्या आयुष्यात दुसरं काही नसतं. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही, नाहीतर मग मोबाईल हातामध्ये आहे. या पलीकडे जाऊन जीवनाचं तत्वज्ञान संतचरित्रांच्या माध्यमातून कळायचं असेल तर या धर्ममंडपाखाली लेकरांना घेऊन आलंच पाहिजे, यावंच लागेल आपल्याला. नामदेव महाराज कधी कळतील आम्हाला. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज. आई वडिलांनी सांगितलं, नामया देवाला नैवेद्य अर्पण करायचंय तुला. ऐकलं. 5 वर्षाचे होते. आईच्या मागे पहाटे बसणं लागले, आई आई लवकर लवकर, पांडुरंगाला भूक लागली असेल, त्याच्याही आधी मला भूक लागली, लवकर जेवायला दे, लवकर नैवेद्याचं ताट तयार कर. गुणाई मातेनी तयार केलं नैवेद्याचं सुंदर ताट, आणि केळीच्या पानाने झाकून दुडू 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 धावत राऊळामध्ये आलेत नामदेव महाराज. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं. करा सुरुवात म्हणले, आता करा सुरुवात देवा. तर एवढ्या अर्जवानी देव उठणार आहे का हो? देव जेवणार आहे का हो? इथं माणसातल्या माणसाशी आम्हाला नीट वागता येईना, बोलता येईना. पाषाणातला देव आमच्याकडून कधी उठणार? पण नामदेवांचा अर्जव काय होतं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भगवंता पांडुरंगा, रोज माझे वडील येतात. किती वय आहे? 5 वर्षाचं वय आहे फक्त. आपल्या घरातलं आठवून बघा, 5 वर्षाचं लेकरू. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा माझे वडील आज गावी गेलेत, रोज ते येतात आणि आज मी आलोय, म्हणून हे बघ बऱ्या बोलानं पटकन जेवण कर, उशीर झालाय, मी लवकर उठलोय तुला नैवेद्य द्यायचा म्हणून. जेव रे बाबा, उशीर करू नको. सगळे उपाय करून झाले तरी पांडुरंग हलेना, बोलेना, उठेना. आणि एक क्षण असा यावा, तितिक्षा काय असते, निष्ठा काय असते, आणि दृढ भाव काय असतो. पांडुरंगी दृढ भावो काय असतो? नामदेव महाराज म्हणतात, देवा जर आता जेवला नाहीस ना बऱ्या बोलानं, तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले. आणि धावले ना. पायरीवर डोकं आपटणार, लागलंच नाही डोक्याला. मऊसर हात डोक्याखाली लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नामदेवा दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार होते. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? बोललास? चल चाटून पुसून स्वच्छ कर. सगळं ताट स्वच्छ करायला लावलं देवाला.
आणि रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात. गुणाई माता सांगते, नामया एवढा धीर नाही का रे धरवला कार्ट्या, सगळं संपवलंच नैवेद्याचं ताट. आई मला भूक लागली, लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते, अरे जेवलास ना तिथे. नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं तो जेवलाय. कोण? देव जेवला? हो आई, देव जेवला. नामदेवा खोटं बोलायला लागलास का रे? अगं आई नाही ग बाई, ज्याच्यासाठी होतं तो जेवला. कुणी बघितलं? अगं कुणी कशाला बघायला पाहिजे? या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव देव जेवला ग, देव जेवला. या या डोळ्यांनी, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आई देव जेवला आणि 5व्या वर्षी भगवंतांनी यांच्याकडून जेवण करावं. आपल्याकडून जेवतात का? कधी कोणी जेवलंय बघा, आठवून बघा. आपण देवासाठी कधी रडलोय देव जेवत नाही म्हणून? नामदेव महाराज रडले. दृढ निष्ठा होती, दृढ भाव होता. आपण मूल रडलं, जेवलं नाही तर रडू. एखाद्या दिवशी आपलं पोटचं पोर जेवलं नाही ना, महिला वर्ग, आपल्याला वाईट वाटतं का नाही? खरं सांगा. पण देवच जेवला नाही म्हणून आपण रडतोय का? नाही ना, नाही रडत आपण. देव जेवला म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले देव जेवत नाही म्हणून. संत रडले भगवंतासाठी आणि अत्यंत आर्त स्वराने प्रार्थना करावी भगवंतांची. तेव्हा भगवंताला यावं लागायचं. पाषाणातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. श्रोते हो, पायरीवरच्या एका फुलानी भगवंतांच्या गळ्यातल्या हारातल्या एका फुलाला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे आपण एकाच माळ्याच्या मळ्यात उगवलो, एकाच झाडा